नमस्कार, मी संगीता मुथा। मी आपणास ज्योतिष विषयी माहिती सांगणार आहे। तर ज्योतिष म्हणजे काय? तर ज्योतिष म्हणजे काय? माणसाच्या जन्मवेळची आकाशातील ग्रहांची स्थिती, माणसाच्या जन्माच्या वेळेस आकाशामध्ये जी ग्रहांची स्थिती असते आणि नंतर वेळोवेळी आकाशामध्ये निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे परिणाम माणसाच्या जीवनावर होतात। तर ह्याच अभ्यासाला, या शास्त्राला फलज्योतिष म्हणतात। कारण ह्या ग्रहांचा माणसावर परिणाम होत असतो। म्हणून तर आजपर्यंत एवढे ज्योतिषी, आज सर्वांनी ते प्रूव्ह केलेलं आहे की त्या ग्रहांचा, त्या क्षितिज बिंदूंचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्याप्रमाणे माणसाचे जीवनामध्ये सुख दुःख परिणाम जे होत असतात ते ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषी सांगत असतात। कारण आकाशामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रामध्ये राशीचक्र आहे, त्या राशीचक्रामध्ये एकूण 12 राशी आहेत आणि 12 राशींचा परिणाम मानवावर होत असतो। तर 12 राशी कोणत्या? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन। तर ह्या 12 राशी आहेत। या राशींना, 12 राशींना 12 स्वामी आहेत। प्रत्येक घराला मालक आहे। जशी का मेष रास आहे, तिचा मंगळ मालक आहे, स्वामी आहे। वृषभ आहे, तिचा शुक्र स्वामी आहे। मिथुन रास आहे, तिचा बुध स्वामी आहे। कर्क रास आहे, तिचा चंद्र स्वामी आहे। सिंह रास आहे, तिचा सूर्य स्वामी आहे। कन्या रास आहे, तिचा बुध स्वामी आहे। तुळ रास आहे, तिचा शुक्र स्वामी आहे। वृश्चिक रास आहे, तिचा मंगळ स्वामी आहे। धनुरास आहे, तिचा गुरु स्वामी आहे। मकर रास आहे, त्या राशीचा स्वामी शनी आहे। कुंभ रास आहे, तिचाही स्वामी शनी आहे। मीन रास आहे, ते स्वामी गुरु आहे। अशा प्रकारे 12 राशींना 12 स्वामी आहेत। प्रत्येक व्यक्तीची एक रास असते। ज्यावेळेस माणसाचा, व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेस क्षितिज बिंदूवर जो ग्रह अस्तित्वात असतो त्या ग्रहानुसार त्या माणसाची रास बनते। म्हणजे ज्या राशीमध्ये चंद्र आहे ती त्या माणसाला राशी संबोधली जाते। समजा एखादी व्यक्तीचा जन्म होतोय आणि त्यामध्ये मेष राशीमध्ये चंद्र आहे बाबा, तर त्या व्यक्तीची मेष रास, तिथून पुढे मेष राशीनुसार आपण त्याचे भविष्य पाहतो। तर अशा हा मजेशीर 12 राशींचा खेळ, प्रत्येक राशीनुसार माणसाचा स्वभाव कसा असतो, माणसाचा बिझनेस, नोकरी, आयुष्यामध्ये होणारे परिणाम, सुख दुःख, तो माणूस कोणत्या पदावर जातो, कोण नोकरी करतो, कोण बिझनेस करतो, तो का करतो, नोकरीच का करतो, एखादा माणूस बिझनेसच का करतो, त्याचे काय आहे त्याच्या कुंडलीमध्ये। तर हा सर्व अभ्यास आपण मजेशीर अभ्यास करणार आहोत। मी तुम्हाला प्रत्येक राशीमध्ये सांगणार आहे, त्या राशीच्या गोष्टी, त्या राशींचे स्वभाव मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत राहणार आहे। आणि तुम्ही नक्की त्या माझ्या राशी पाहायचा आहे, माझे व्हिडिओ पाहायचे आहेत तुम्ही। आणि मी ते जे स्वभाव सांगते ते स्वभाव तुम्ही तुमच्या राशीला लावून पाहायचेत आणि मला प्रतिसाद द्यायचा आहे। मी प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक शनिवारी माझे व्हिडिओ अपलोड करणार आहे। आपण नक्की कंजूसपणा करू नका, माझे व्हिडिओ पाहत राहा, मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी अपेक्षा करेल की मला तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळणार आहे। आपणास काही शंका असतील तर आपण मला कमेंट करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा, सबस्क्राईब करा।